श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामिन्ये नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 47. श्रीपाद कुणालाही धर्म कर्म मोजमापात देतात. श्रीपाद श्रीवल्लभांच्या दरबारात सुग्रास भोजन दिले जात होते. पण काय आश्चर्य, कितीही अन्न दिले तरी भांड्यातील भात भाजी कमी होत नव्हती. उरलेले अन्न श्रीपाद कृष्णा नदीत टाकायला सांगत. जलचरांना पण श्रीपादांचा प्रसाद मिळत असे. श्रीपाद आजोबांना म्हणाले, आजोबा, तुम्ही श्रीशैल्यात सूर्यमंडलातून शक्तिपात केला. मी अवतार घ्यावा म्हणून भारद्वाज महर्षींनी त्रेतायुगात पिठिकापुरात सावित्रू काठक चयन केले. दिलेल्या वचन पालनासाठी मी इथे अवतरलो. ब्रह्मस्वरूप हे अवर्णनीय असते. तिथे वाचने किंवा मनानेही पोहोचता येत नाही. दत्तप्रभूंना साध्य असाध्य असे काहीच नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. देशकाल मी लांबवू शकतो, तसाच संकुचित पण करू शकतो. माझ्या इच्छेला विचारणारा कुणीच नाही. मी पृथ्वी व आकाश एकत्र करू शकतो. अंतरिक्षातले सर्व खगोल हे माझ्या हातातील चेंडूच. तुम्ही लाभाद महर्षी, नंद, भास्कराचार्य म्हणून अवतरले असताना तुम्हाला अनुग्रह दिला होता. आज बापांना अवधानी होऊन आलात तरी मी श्रीपाद श्रीवल्लभ झालो. ही आश्चर्य करण्यासारखी गोष्ट नाही. तेव्हा व्यंकटप्पय्या श्रेष्ठी म्हणाले, सोन्या, तुला सर्वसाधारणच वाटते रे, पण आम्हाला मात्र हे सर्व असाधारण व रोमांचकही वाटते. श्रीपाद म्हणाले, आजोबा, मी खूप चतुर असा दुकानदार आहे. कोणाला किती द्यावे हे मला बरोबर कळते. त्यामुळे प्रत्येकाचे धर्म कर्म मी तोलून मापून देतो. माझ्यातून निघणाऱ्या छोट्याशा किरणांनी महायोगी महासिद्ध होऊ शकतात. मी थोडीशी कुंडलिनी जागृत केली तरी तुम्ही सहन करू शकणार नाही. म्हणून मी मला मायेत लपवतो. गरज भासल्यास मी कितीतरी असाधारण लीला प्रदर्शित करू शकतो. मी उचलू शकणार नाही असा भार नाही. मी ज्याचे निराकरण करू शकत नाही अशी समस्या नाही. मी देऊ शकणार नाही असे वरदान नाही. मी करू शकणार नाही असे कार्य नाही. पिठिकापूरहून तुम्हाला इथे ज्या पद्धतीने आणले ते मी दत्त आहे हे कळावे म्हणूनच. नरसिंहवर्मा म्हणाले, सर्व जनांचा रक्षक असा तूच एकमेव क्षत्रिय आहेस. बाकीचे नाममात्र क्षत्रिय. तेव्हा श्रीपाद म्हणाले, क्षत्रियत्व हे माझ्या स्वभावात नेहमीच असते. तू शिवाजी महाराज म्हणून महाराष्ट्रात जन्म घेशील तेव्हा सनातन धर्माचे रक्षण कर, ही माझी आज्ञा आहे. त्यावर नरसिंहवर्मा उत्स्फूर्तपणे म्हणाले, श्रीपाद सार्वभौमांचा जय जयकार असो. अम्मा जम्मा म्हणाल्या, बाळा सोन्या, तुझे लग्न या डोळ्यांनी पाहायची खूप इच्छा आहे रे. तुझे लग्न मोठ्या थाटाने व्हावे. लग्न टिळा लावलेले तुझे नवरदेवाचे रूप निहाळावे असे फार वाटते. त्यावर श्रीपाद म्हणाले, आजी, तू म्हणतेस तसेच हो. मी कल्की अवतारात शंभल गावात जन्म घेईन. सिंहल प्रदेशात पद्मावती नावाने जन्मलेल्या अनघा लक्ष्मीशी लोककल्याणार्थ विवाह करेन. परंतु त्याला अजून बराच अवकाश आहे. पण तुझी इच्छा नक्की पूर्ण करील. जेव्हा नवीन अय्यप्पा शबरीमलाईला येणार नाही तोच कलियुगांत समज. धर्मशास्त्र रूपाने अवतरणारा मी, माझे वचन खरेच ठरणार ना. तुम्ही काही काळ वाट पहा. माया नाटक कपट सूत्रधारी लीला विनोद. व्यंकट सुभमांबा म्हणाल्या, कन्हैया, माझ्या हातचे दूध दही साय खाऊन बरेच दिवस झाले. माझ्या हाताने तुला भरवावे अशी माझी इच्छा आहे. तेव्हा श्रीपाद म्हणाले, आजी, अवश्य खाऊ घाल. मी फार थकलोय. अगं, तुम्ही पिठिकापूरहून निघालात तेव्हा येताना बरोबर दूध दही लोणी वगैरे घेऊन येणार हे मला माहीत होते. अनेक दिवसाच्या प्रवासाने ते खराब नसते का झाले. तुमच्या वात्सल्य प्रेमाचा मी बंदी आहे. ते पदार्थ खराब होऊ नये म्हणून या पवित्र उद्देशाने तुम्हाला
अगदी कमी वेळात इथे आणले. अगं आजी, मी किती कष्ट सोसलेत बघ. अनेक कोस तुमच्या घोड्यागाड्या एकट्याने ओढून आणल्या, ही साधी गोष्ट आहे का? माझे सर्व अंग दुखत आहे. माझ्या हाताला कसे फोड आलेत ते बघ. असे म्हणून त्यांनी हात पसरले. काय आश्चर्य, आम्ही सगळ्यांनी बघितले तर श्रीपादांच्या तळ हातावर खरेच फोड आले होते. आम्ही आश्चर्याने थक्क झालो. कळवळून व्यंकटसुबामांबांनी लगेच त्यांच्या कोमल तळहाताला लोणी लावले, गरम पाण्याने शेकले. माया नाटकी सूत्रधाराच्या लीला विनोदाला अंत नाही हेच खरे. राजमांबा म्हणाल्या, सोन्या कान्हा, अरे तुला आवडतो म्हणून हे चांदीचे भांड भरून गोड शिरा आणलाय. ये राजा, मी तुला तो माझ्या हाताने खाऊ घालते. तीनही आज्या त्यांना प्रेमाने खाऊ घालू लागल्या. भांड्यातला शिरा मात्र संपत नव्हता. श्रीपादांनी बराच वेळ हा विनोद केला. श्रीपाद म्हणाले, आजी, तुमचे माझ्यावर कितीही अपार प्रेम असो, पण मी एकट्यानेच हा सर्व शिरा खाल्ला तर माझे पोट नाही का बिघडणार? तुमचे हे करणे धर्मसंमत आहे का? असे म्हणून त्यांनी आपल्या भावंडांना, बहिणी, जावयांना आपल्या हाताने शिरा खाऊ घातला. आलेल्यांमध्ये व्यंकय्या नावाचा शेतकरी पण होता. त्याच्या घरीच श्रीपादांनी सर्वांना दत्त दीक्षा दिली होती. गाडीवानांपासून घोड्यांपर्यंत सर्वांना शिरा द्यायला सांगून चांदीचे पात्र त्यांनी व्यंकय्याला भेट म्हणून दिले. अप्पलदास शर्मा प्रार्थना करीत म्हणाले, बेटा सोन्या, तू दत्तप्रभू आहेस हे कधी कधी न कळाल्यामुळे माझ्याकडून तुझा काही अपराध केला गेला असेल तर मला क्षमा करशील. श्रीपाद म्हणाले, अहो बाबा, मी तुमचा मुलगा. बापाने क्षमा मागायची असते का? मुलगा तरी क्षमा कशी करणार? हे आश्चर्यच आहे. तुम्ही माझ्यावर वात्सल्य अमृताचा वर्षाव केला व असाच करत राहा. तुम्ही नेहमी माझा अभ्युदय व्हावा अशीच आकांक्षा ठेवावी. आई, तुझ्या पोटी जन्माला आलो म्हणून मी इतका थोर झालो. तुझ्या वात्सल्य अमृतानेच माझे पोषण झाले. आई, एकदा वासवी देवीने काय केले माहिती आहे? मला खूप भूक लागली म्हणून मी बालरूपाने अनुसया मातेपाशी स्तनपान करण्यासाठी गेलो तर वासवीनेच अनुसया मातेचे सर्व दूध पिऊन घेतले व मला म्हणाली, भाऊ, तू सुमती मातेजवळ जाऊन दूध पी. उशीर करशील तर ते दूध पण मीच पिऊन घेईन अशी धमकी दिली. मी काय करू सांग ना. असे म्हणून त्यांनी तान्ह्या बाळाचेच रूप धारण केले व जमिनीवर पडून ते सुमती मातेकडे दीनवाणेपणे बघू लागले. ते पाहून सुमती महाराणीला कळवळ आला. उत्कट वात्सल्याने त्यांनी श्रीपादांना छातीशी कवटाळले व स्तनपान दिले. आई, वासवी अशी हाक देताच हुबेहूब श्रीपादांसारखी दिसणारी बालिका तिथे आली व दोघांनी दोन्हींकडून स्तनपान केले. सुमती मातेचे सर्व दुःख नाहीसे झाले. व्यंकय्या म्हणाला, प्रभू, माझी एक विनंती आहे. एवढी दिव्य लीला जिथे झाली तो हा दरबार व या भोवतीची ही विशाल भूमी विश्वविख्यात व्हावी. श्रीपाद म्हणाले, भविष्य काळात इथे पक्की इमारत बांधली जाईल. त्यात गायी पण असतील. माझ्या अनेक लीला इथे प्रदर्शित होतील. शंकरभट्ट म्हणाले, मी प्रत्यक्ष पाहिलेला अनुभव आहे. या ग्रंथात लिहिलेले अक्षर अनअक्षर खरे आहे. इतक्यात तिथे असलेली सर्व मंडळी दिसेनाशी झाली. मी, संन्याशी व श्रीपाद या तिघांशिवाय दरबारात कुणीच नव्हते. हे सगळे कुठे गेले असतील या विचाराने मी गोंधळून गेलो होतो. कुठल्या तरी राक्षसी मायेचे आपण बळी तर ठरलो नाही ना, अशी मला शंका आली. श्रीपाद म्हणाले, माझ्या सानिध्यात कुठलीही राक्षसी माया काम करत नाही. आलेल्या सर्वांना मी सुखरूपपणे पिठिकापूरला पोहोचवले आहे. यद भावम तद भवती. माझी जे ज्या भावनेने पूजा करतील त्यांना मी त्या भावनेने तारीन. हे माझे व्रत आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 47 संपूर्ण.